नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर मराठी चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे का, ते 4 लोक कोण आहेत जे प्रत्येक मनुष्याला धोका देतात? गोड गोड बोलून शेवटी असे फसवतात की माणूस कुठलाच राहत नाही। मित्रांनो, चला मी तुम्हाला एक कथा सांगतो। मित्रांनो, एकदा भगवान विष्णूंचे मोठे भक्त देवर्षी नारद मुनी आकाश मार्गातून फिरत होते। तेव्हा त्यांनी पाहिले की काही लोक एका स्त्रीला कलंकित करत होते। तेव्हा त्यांनी या गोष्टीमागचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीही कळले नाही की अखेर त्या स्त्रीबरोबर असे का होत आहे। मग नारद मुनी थेट पाप पुण्याच्या हिशोबाने मनुष्याला शिक्षा देणारे यमराज यांच्याकडे गेले। तेथे पोहोचल्यावर त्यांनी यमराजांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे धर्मराज, आज मी तुमच्याकडे एका प्रश्नासाठी आलो आहे। यावर यमराज म्हणाले, हे देवर्षी नारद, सांगा तुमचा प्रश्न काय आहे। मला उत्तर देता आले तर मी नक्कीच उत्तर देईन। नारद मुनी म्हणाले, हे धर्मराज, आज मी आकाश मार्गाने जात असताना पाहिले की काही लोक एका स्त्रीला कलंकित करत आहेत। मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या कारणामुळे त्या स्त्रीला असे अपमान सहन करावे लागते आहे। यमराज म्हणाले, हे देवर्षी नारद, त्या स्त्रीच्या कर्मांमुळेच ती समाजातील लोकांकडून कलंकित होत आहे। मी तुम्हाला एक कथा सांगतो, त्यातून तुम्हाला समजेल की ते 4 लोक कोण आहेत ज्यांच्यापासून नेहमी दूर राहावे। मग यमराज कथा सांगायला सुरुवात करतात। प्राचीन काळी एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता। त्याचे 4 मुलगे होते। त्यापैकी 3 खूप हुशार होते, पण 4था मुलगा कमी बुद्धिमान होता। मात्र त्याचा शरीर बांधा खूप बलवान आणि तंदुरुस्त होता। एक दिवस रामूला वाटले की माझे 3ही हुशार मुलगे आपले आयुष्य व्यवस्थित जगतील, पण माझ्या या कमी बुद्धिमान मुलाचे काय होईल याची मला चिंता आहे। रामूने खूप विचार करून ठरवले की आपल्या धाकट्या मुलाला कुस्ती शिकवावी, कारण त्याचा शरीर बांधा पहिलवानांसारखा आहे। त्यानंतर त्याने आपल्या धाकट्या मुलाला कुस्ती शिकवायला सुरुवात केली। त्याला उत्तम आहार दिला जाऊ लागला आणि तो रोज व्यायाम, धावणे आणि कुस्तीचे विविध डावपेच शिकत होता। हळूहळू वेळ निघून गेला आणि रामूने आपल्या 3ही मोठ्या मुलांचे लग्न लावून दिले। मात्र त्याच्या 3ही सुनांना वाटू लागले की हा धाकटा देवर फक्त कुस्ती करतो आणि चांगले जेवण खातो, तर आम्ही आणि आमचे पती काम करत असतो। त्यामुळे त्या 3घींनी वेगळे राहण्याचा आग्रह धरला। हे पाहून रामूने ठरवले की आपल्या धाकट्या मुलाचेही लग्न लावून द्यावे। त्याने एका सुंदर आणि विद्वान मुलीचा शोध घेऊन तिच्याशी धाकट्या मुलाचे लग्न लावून दिले। मित्रांनो, आता यमराज नारद मुनींना म्हणाले, हे देवर्षी नारदजी, त्या पहलवानाची पत्नी इतकी सुंदर होती की संपूर्ण क्षेत्रात तिच्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री नव्हती। सुंदरतेसह ती अतिशय विद्वानही होती। तिला 14 विद्यांचे ज्ञान होते। जेव्हा त्या शेतकऱ्याने आपल्या धाकट्या मुलाचे लग्न तिच्याशी लावून दिले, तेव्हा लग्नानंतर 4ही मुलांना शेतकऱ्याने वेगळे वेगळे केले, जेणेकरून कोणत्याही गोष्टीवरून घरात वाद होऊ नये। 4ही मुलगे वेगळे राहू लागले। शेतकऱ्याचे 3 मोठे मुलगे खूप बुद्धिमान होते, म्हणून ते चांगले कमाई करू लागले। त्यांना प्रत्येक कामाचा चांगला अनुभव होता। ते 3घेही शेतीत खूप मेहनत घेत होते, त्यामुळे त्यांचा वेळ सुखाने जात होता। परंतु तो धाकटा पहिलवान फक्त चांगले खाणे आणि रोज कुस्ती करण्याच्या कामात गुंतलेला होता। हळूहळू त्याच्या परिस्थितीवर कंगालपणाचा प्रभाव पडू लागला। त्याची पत्नी त्याच्याशी दिवसरात्र भांडू लागली। एक दिवस ती म्हणाली, तुम्ही काहीही काम करत नाही, दिवसभर रिकामे पडून राहता। चांगले खाणे तुम्हाला हवे असते। अशा प्रकारे आपला संसार कसा चालेल? आता दोघांमध्ये वाद सुरू झाला। ती पत्नी खूपच हुशार होती। एक दिवस तिने त्याला सांगितले,
तुम्ही या देशाच्या राजाकडे जा आणि त्यांना जाऊन सांगा की मला नोकरी द्या. त्यावर तो पहिलवान म्हणाला, तू काय सांगतेस, मला काहीही काम येत नाही. मी फक्त कुस्ती लढू शकतो आणि भोजन करू शकतो. दुसरे कोणतेही काम मला येत नाही. मग मला राजाकडे नोकरी कशी मिळेल? आणि एक वेळ मान्य केले की मला नोकरी मिळाली तरी मी तिथे काय काम करू? मित्रांनो, आता यमराज म्हणाले, हे नारजी. त्यावेळी ती पत्नी म्हणाली, तुम्ही त्याची चिंता करू नका. मी तुम्हाला सांगते तसे करा. राजाकडे जा आणि त्यांना सांगा की मला लखटकिया म्हणून नोकरी हवी आहे. पहिलवान म्हणाला, हे लखटकिया काय असते? तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, राजाकडे एक लखटकिया असतो जो रोज 1,00,000 वेतन घेतो. त्याचे काम असे असते की राजा त्यांची सेना किंवा मंत्री ज्या गोष्टी करू शकत नाही त्या कामासाठी लखटकियाला बोलावले जाते. त्यावर तो पहिलवान म्हणाला, मला काही कळत नाही, मी ते काम कसे करू? पत्नी म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त राजाकडे जा आणि सांगा की मला लखटकिया म्हणून नोकरी हवी आहे. आता यमराज म्हणाले, हे नारजी. त्या पत्नीचे बोलणे ऐकून उदास मनाने तो पहिलवान राजाच्या दरबाराकडे निघाला. जेव्हा तो राजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की एक बलवान माणूस दरबारात आला आहे. राजाला वाटले की हा नोकरीसाठी आला असेल. राजाने त्याला विचारले, तू येथे कशासाठी आला आहेस? तो म्हणाला, महाराज, मला नोकरी हवी आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, सांग, तू काय करू शकतोस? तेव्हा तो पहिलवान म्हणाला, हे महाराज, जे काम तुम्हाला करता येणार नाही, तुमच्या सैन्याला करता येणार नाही, तुमच्या मंत्र्यांनाही करता येणार नाही, ते काम मी करू शकतो. पण त्यासाठी मला दररोज 1,00,000 वेतन हवे. राजा म्हणाला, म्हणजे तू लाखोंची नोकरी करशील? तो पहिलवान म्हणाला, हो महाराज. राजाने मंत्र्यांशी चर्चा केली आणि विचारले, आधी कधी कोणाला लखटकिया म्हणून नोकरीवर ठेवले आहे का? त्यावर मंत्र्यांनी सांगितले की राजाच्या पित्याने एका माणसाला लखटकिया म्हणून नोकरी दिली होती. मग राजानेही ठरवले की आपणही एक लखटकिया नेमूया. राजाने त्या पहिलवानाला नोकरी दिली. तो खूप आनंदित झाला आणि म्हणाला, महाराज, मला एक चांगली खोली द्या. जेव्हा तुम्हाला एखादे असे काम पडेल जे कोणी करू शकणार नाही तेव्हा मला फक्त सांगा. राजा त्याच्या विनंतीला मान्यता देतो आणि त्याला राजवाड्याच्या एका सुंदर बागेत राहण्याची परवानगी देतो. त्या बागेत एक भव्य महाल होता जो त्याला राहण्यासाठी दिला जातो. राजा म्हणतो, लखटिया, तू या महालात आरामात राहू शकतोस. जेव्हा मला तुझी गरज पडेल तेव्हा तुला नक्की कळवीन. त्या दिवसापासून लखटिया दररोज 1,00,000 पगार घेऊ लागतो आणि राजाच्या बाजूने त्याला एक भव्य महालही मिळतो. तो तिथे खूप आरामात राहतो, बागेत फिरतो, व्यायाम करतो आणि सुखाने झोपतो. काही काळ असेच निघून जातं. एके दिवशी राजा आणि मंत्री त्याला बोलावतात आणि म्हणतात, आज आम्हाला तुझं घर पाहायचं आहे. आम्हाला तुझ्या घराला भेट द्यायला ने. लखटिया महाराजांच्या आज्ञेला नकार देऊ शकत नाही आणि राजा व मंत्र्याला आपल्या गावी घेऊन जातो. घरी पोहोचल्यावर त्याची पत्नी पाहुण्यांचे स्वागत करते. ती अत्यंत सुंदर होती आणि अप्रतिम अन्न शिजवत होती. तिने अतिशय स्वादिष्ट अन्न बनवलं आणि स्वतःच्या हातांनी सर्वांना वाढलं. राजा तिचं सौंदर्य पाहून चकित होतो. ती इतकी सुंदर होती की राजाची राणीही तिच्यासमोर काहीच नव्हती. राजाने मनातच विचार केला की लखटियाची पत्नी आपल्याला मिळाली पाहिजे. राजा मंत्र्याला विचारतो, माझं मन तिच्यावर जडलं आहे. आपण तिला माझ्या महालात कसं आणू शकतो? मंत्री म्हणतो, राजन, हे अशक्य आहे. स्त्री, अग्नी आणि जल यांचे नेहमी उलटं वर्तन असते.
यांच्यापासून सावध राहा. पण राजाच्या हट्टामुळे मंत्रीही योजनेत सहभागी होतो. काही काळानंतर राजमाता आजारी पडते. राजाने अनेक वैद्य बोलावले, पण कोणताही उपचार उपयोगी पडत नाही. एके दिवशी मंत्री जंगलात फिरत असताना त्याला एक वैद्य भेटतो. मंत्री त्याला राजमातेसाठी बोलवतो, पण आधीच त्याला एक योजना सांगतो. तो म्हणतो, तू असं काही उपचारासाठी मागायचं जे कुठेच उपलब्ध होणार नाही. वैद्य लालसाने त्याच्या बोलण्याला मान्यता देतो. मंत्री वैद्याला राजदरबारात घेऊन जातो आणि राजाला सांगतो, महाराज, हा वैद्य काशीपुरीहून आला आहे. राजमातेला तो नक्कीच बरे करेल. राजा आनंदित होतो आणि वैद्याला उपचारासाठी परवानगी देतो. वैद्य राजमातेला तपासायला सुरुवात करतो. जेव्हा त्या वैद्याने राजमातेंची नाडी पाहिली, तेव्हा नाडी पाहिल्यानंतर तो राजाला म्हणाला, महाराज, त्यांचे उपचार होणे आता शक्य नाही. हे ऐकून राजा घाबरला आणि वैद्याला विचारू लागला, काय वैद्यजी, असं का? तेव्हा वैद्य म्हणाला, हे राजन, तुमच्या मातेचे केवळ एका वस्तूनेच उपचार होऊ शकतो. राजा म्हणाला, सांग, ती वस्तू काय आहे? तेव्हा वैद्य म्हणाला, हे राजन, ती वस्तू खूपच दुर्मिळ आहे. ती सहजासहजी कुठेही मिळणार नाही. राजा म्हणाला, तुम्ही फक्त सांगा, मी काहीही करून ती औषधी वस्तू आणून दाखवी. तेव्हा वैद्य म्हणाला, महाराज, जर तुम्ही 4 हुरबिला आणाल तरच तुमच्या मातेचा उपचार होऊ शकतो. त्या हुरबिलाचं तेल काढून ते तेल राजमातेंच्या अंगावर लावलं तर त्या खूप लवकर बऱ्या होतील. वैद्याचं हे ऐकून राजा विचार करू लागला, मला ते हुरबिला नक्कीच आणावं लागेल. पण ते कुठे मिळेल? तेव्हा वैद्य बोलला, ते हुरबिला हिमालयाच्या जंगलात सापडतं. आता तो वैद्य राजमातेंचा उपचार करण्यासाठी लागला आणि राजा दरबारात आला. दरबारात येताच त्याने आपल्या सगळ्या सभासदांना, मंत्र्यांना आणि सेनापतींना बोलावलं आणि म्हणाला, आपल्या प्रजेमध्ये असा कुणी योद्धा आहे का जो हुरबिला आणू शकेल? हे ऐकून काही बुद्धिमान लोक म्हणाले, महाराज, हे हुरबिला म्हणजे काय? आम्ही कधीच या नावाबद्दल ऐकलं नाही. राजा म्हणाला, ही एक प्रजाती आहे, एक प्राणी जो हिमालयाच्या जंगलात राहतो. राजाची ही गोष्ट ऐकून सगळे दरबारी शांत झाले, कारण ज्याबद्दल राजा बोलत होता तो हुरबिला नावाचा प्राणी कुणीच पाहिलेला नव्हता. आता राजा त्यांना शांत पाहून मंत्र्याला म्हणाला, मंत्री, असं करून चालणार नाही. राजमातेला वाचवण्यासाठी आपल्याला तो हुरबिला आणावाच लागेल. तेव्हा मंत्री म्हणाला, महाराज, ही तर खूपच चांगली संधी आहे. आपल्याकडे जो पहिलवान गेल्या 6 महिन्यांपासून फक्त बसून लाखो टक्क्यांचा पगार घेत आहे, तो कोणत्या दिवसासाठी उपयोगात येणार आहे, त्यालाच हुरबिला आणायला सांगा. त्याला सांगा की 2 महिन्यात तो हुरबिला आणला नाही तर त्याला फाशी देण्यात येईल. मंत्री पुढे म्हणाला, जर त्याने हुरबिला आणला तर चांगलं आहे. राजमातेला वाचवता येईल. आणि जर तो मरून गेला तर त्याची पत्नी आपल्यासाठी राहील आणि आपण तिला राजमहालात आणू शकाल. यमराज म्हणतात, देवर्षी नारद, राजाची नियत आधीपासूनच पहिलवानाच्या पत्नीवर होती. राजा म्हणाला, वाह मंत्री, वाह, किती उत्तम कल्पना सुचवली आहेस. जर तो पहिलवान हुरबिला आणू शकला तर ठीक आहे, आणि जर नाही आणू शकला तर त्याला फाशी देऊ. तो 6 महिन्यांपासून लाखो टक्के वेतन घेतोय. राजाने विलंब न लावता 4 सैनिक पाठवले आणि पहिलवानाला दरबारात बोलावलं. आता पहिलवान राजाच्या दरबारात आला. राजा म्हणाला, हे पहिलवान, तू बऱ्याच दिवसांपासून फक्त पगार घेत आहेस. अद्याप तू आमच्यासाठी काहीही काम केलं नाहीस. आता एक अत्यावश्यक काम आलं आहे. तेव्हा पहिलवान म्हणाला, महाराज, तुम्ही आज्ञा द्या, मी नक्कीच हे काम करीन. राजा म्हणाला, मला 4 हुरबिला हवे आहेत. मला त्यांचं तेल काढून
राजमातेंच्या अंगावर लावायचं आहे, जेणेकरून त्यांची तब्येत बरी होईल. राजाची गोष्ट ऐकून पहलवान विचारात पडला. तो म्हणाला, महाराज, मला काही समजलं नाही. हे हुरबिला म्हणजे काय आहे? राजा म्हणाला, आम्हालाही माहित नाही, पण तुला ते आणायचं आहे. थोडा वेळ विचार केल्यानंतर पहिलवान म्हणाला, महाराज, मला थोडा वेळ द्या. राजा म्हणाला, तुला 2 महिने वेळ देतो. जर 2 महिन्यात हुरबिला आणू शकला नाहीस तर तुला फाशी दिली जाईल. हे ऐकून पहिलवान घाबरला आणि आपल्या बागेत गेला. मंदबुद्धीचा असल्याने जास्त विचार न करता म्हणू लागला, चला, पाहता येईल, कुठे मिळेल. त्याने तसंच 4 दिवस बागेत काढले. इकडे राजा, मंत्री आणि सेनापती विचार करत होते. तो अद्याप हुरबिला आणण्यासाठी गेला नाही. 4 दिवस झाले, तो बागेत झोपतोय. राजा म्हणाला, मंत्री, तो हुरबिला आणण्यासाठी कधी जाणार आहे त्याला सांगा, अन्यथा त्याला फाशी दिली जाईल. त्यानंतर राजा म्हणाला, त्याच्याकडे कोणीही जाणार नाही, मी स्वतःच जाईन. ही गोष्ट ऐकून मंत्री म्हणाला, ठीक आहे महाराज, तुम्ही स्वतः पहा की तो हुरबिला आणण्यासाठी का गेला नाही. असे विचार करून राजा पहिलवानच्या घरी जातो. पण पहिलवानने ही गोष्ट त्याच्या पत्नीला कधीच सांगितली नव्हती. पहिलवानची पत्नी खूप विद्वान होती. तिने तिच्या अंगणात 100 हात खोल विहीर खणून घेतली होती आणि विहिरीच्या वर तिने एक खाट टाकून ठेवली होती. त्या चारपाईला तिने कच्च्या सुताने बनवले होते. त्यावर तिने एक खूप सुंदर मखमली गादी ठेवली होती. इकडे जेव्हा राजाने दरवाजा ठोठावला आणि आवाज दिला, तेव्हा पहिलवानची पत्नी दरवाजा उघडायला आली आणि द्वारावर राजा पाहून ती म्हणाली, महाराज, आपण इथे माझ्या गरीबाच्या घरी. नंतर पहिलवानच्या पत्नीने राजाचे स्वागत केले आणि म्हणाली, महाराज, आपण इथेच बाहेर बसा. मी तुमच्यासाठी जेवण आणते. माझा नवरा सध्या घरी नाही. तेव्हा राजा म्हणाला, अरे नाही नाही, मी बाहेर काय करीन, मी तुमच्यासोबत आत येतो. मित्रांनो, यमराज म्हणाले, हे देवर्षी नारद, आता राजाने पहिलवानबद्दल त्याच्या पत्नीचे कान भरण्यास सुरुवात करतो. तो तिला म्हणतो, सुंदरी, असे वाटते की पहिलवान तुला नीट ठेवत नाही. अरे, तो तुला काय नीट ठेवणार, तो तर दुसऱ्याच्या घरी नोकरी करतो. जर तू माझ्या महालाची राणी झाली असतीस तर तुझे जीवन किती सुंदर झाले असते. राजाच्या तोंडून अशी गोडगोड वाक्ये ऐकल्यावर पहिलवानची पत्नी समजली की राजाची नियत बरोबर नाही. त्यामुळे ती राजाला धडा शिकवायचे ठरवते. ती राजाला म्हणाली, महाराज, आत या, तुम्ही बरोबर म्हणता, पहिलवान कोणत्याही प्रकारे माझ्या योग्य नाही. आता मीच त्याला सोडून देईन आणि आजपासून तुमच्यासोबत राहीन. नंतर तिने खूप हुशारीने काम घेतले. जेव्हा राजाने तिचे बोलणे ऐकले तेव्हा तो तिच्या गोष्टींना भुलला आणि आत गेला. मग पहिलवानच्या पत्नीने कच्च्या सुताचा पलंग विहिरीवर टाकला होता. त्यावर मखमलची चादर टाकली. ती राजाला म्हणाली, महाराज, या चारपाईवर बसा. मी तुमची सेवा करते. राजा त्या चारपाईवर बसल्यावर कच्च्या धाग्याचा पलंग तुटून विहिरीत कोसळतो. राजा खाली पडल्यावर विचार करतो, हे काय झाले, आता तर मी फसलो. तिकडे राजा विहिरीत पडतो आणि तिकडे पहलवान आरामात वेळ घालवत असतो. सकाळी पहिलवानची पत्नी तिच्या जेठाच्या मुलांना बोलावते आणि म्हणते, मी तुम्हाला 2 सुवर्णमुद्रा देईन. विहिरीत एक माणूस आहे, त्याला बाहेर काढा. त्यांनी राजाला बाहेर काढले आणि तिने त्यांना सांगितले, त्याला बांधून 50 चाबुकाचे फटके मारा. पहिलवानाच्या पत्नीच्या आदेशावर 50 चाबुकाचे फटके मारल्यानंतर त्याला त्यांनी परत विहिरीत टाकले. ती म्हणाली, एका माठात पाणी आणि 2 पोळ्या विहिरीत टाका. रस्सीच्या सहाय्याने त्यांनी रोज पाणी आणि पोळ्या खाली पाठवल्या. राजाला रोज असेच वागणूक दिली जात होती. इकडे राजा विचार करत होता की
मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे. 4 दिवस असे चालले. राजा जेव्हा दरबारात परतला नाही तेव्हा मंत्री विचार करू लागले. महाराजांना काय झाले? ते पहिलवानाच्या घरी गेले होते. तिकडे काय करत आहे? मग मंत्री तिथे जाण्याचा निर्णय घेतो. अंधार झाल्यावर मंत्री पहिलवानाच्या पत्नीच्या दरवाजावर पोहोचतो. त्याने आवाज दिला. ती बाहेर येते आणि राजाचे मंत्री उभे असल्याचे पाहते. मंत्री तिला म्हणतो, पहा, मी राजाचा मंत्री आहे आणि तुमच्याशी भेटायला आलो आहे. पहलवानची पत्नी म्हणाली, तुम्ही इथे का आला आहात? पण मंत्रीचीही नियत वाईट होती. तो म्हणाला, पहिलवान तर आता मरणारच आहे, तो परत येणार नाही. तुम्ही इथे एकट्याच कशाला राहतात? माझ्यासोबत चला, मी तुम्हाला महाराजांच्या महालात नेतो. हे ऐकून पहिलवानची पत्नी त्याचा डाव समजते. ती म्हणते, चला आत या. ती त्याला आत घेऊन जाते आणि त्याला कच्च्या सुताच्या खाटेवर बसवते. मंत्री बसताच खाट तुटते आणि तो थेट विहिरीत पडतो. तो राजावर पडतो. तेव्हा राजा मंत्रीला पाहून म्हणतो, मंत्रीजी, तुम्ही इथे कसे? मंत्री म्हणाला, महाराज, तुम्ही इथे कसे? तेव्हा राजा म्हणाला, मी पहलवानच्या पत्नीला खुश करण्यासाठी इथे आहे. आता तूही आलास तर अजून चांगले झाले. सकाळ झाली तेव्हा पहलवानच्या पत्नीने तिच्या जेठाच्या मुलांना बोलावले. त्यांचा रोजचा नियम झाला होता, राजा आणि मंत्री यांची खातेदारी करायची. त्यांनी विहिरीत एक दोरी टाकली आणि म्हणाले, नंबर 1, राजा, आता तुझा नंबर आहे. राजा दोरी पकडून वर चढतो आणि त्याला खांबाला बांधून ठेवले जाते. नंतर दुसरी दोरी टाकली जाते आणि मंत्रीही वर येतो, त्यालाही खांबाला बांधले जाते. मग दोघांवर 50 ते 50 चाबकाचे फटके मारले जातात आणि पुन्हा विहिरीत टाकले जाते. यानंतर पहिलवानाच्या पत्नीने म्हटले, यांना 1 माठ पाणी आणि 4 पोळ्या खाली पाठवा. दोरीच्या मदतीने राजा आणि मंत्रीला रोज पोळ्या आणि पाणी दिले जाऊ लागले. पण त्यांना रोज 50 ते 50 चाबकाचे फटके मारले जाऊ लागले. माराने त्यांची त्वचा सोलून निघाली. अशा प्रकारे 10 दिवस गेले. इकडे राजा आणि मंत्री यांची खूपच बिकट अवस्था झाली होती. सेनापती विचार करत होता, महाराज आणि मंत्री गेले पण ते परत आले नाहीत. काहीतरी गडबड आहे. सेनापतीनेही त्यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. सायंकाळ होताच सेनापती पहिलवानाच्या घरी पोहोचला. पहिलवानाची पत्नी दरवाजा उघडते आणि विचारते, तुम्ही कोण? सेनापती म्हणाला, मी महाराजांचा सेनापती आहे. आजची रात्र मी तुमच्यासोबत घालवू इच्छितो. पहिलवानची पत्नी सुंदर होती. तिला पाहून सेनापतीही तिच्या प्रेमात पडला. त्याच्या मनसुब्यांना ती ओळखून म्हणाली, हो हो, नक्की या, माझ्या घरी तुमचं स्वागत आहे. सेनापती तिच्या बोलण्याला फसतो. तो विचार करतो की आता ती माझीच होईल. पण पहिलवानाची पत्नी शहाणी होती. तिने त्याला कच्च्या सुताच्या खाटेवर बसायला सांगितले. सेनापती खाटेवर बसताच ती तुटते आणि तो थेट विहिरीत पडतो. आत राजा आणि मंत्री आधीच होते. सेनापतीला पाहून राजा म्हणतो, सेनापती, तू इथे कसा काय? सेनापती म्हणतो, महाराज, मी तुम्हालाच शोधत आलो होतो. पण तुम्हीच इथे आहात. राजा म्हणतो, चांगले आहे, तू तरी आला आहेस. आता सकाळी पाहूया काय होते. मंत्री म्हणाला, सकाळी काय होणार आहे ते पाहशीलच. आता चुपचाप झोप. सकाळ झाली. जेठाचे मुलगे आले. त्यांनी पुन्हा दोरी टाकली. आधी राजावर आला. त्याला खांबाला बांधून 222 फटके मारले गेले. मग मंत्री वर आला. त्याला 200 फटके मारले. नंतर सेनापतीला वर काढून 400 फटके मारले गेले. मारानंतर त्यांना पुन्हा विहिरीत सोडण्यात आले. यथावकाश रोज त्यांना फटके बसत होते. त्यांची कातडी निघून गेली होती. आता त्यांना समजले की
जिथे पहिलवानाच्या पत्नीला आणायला गेले तिथेच आपले प्राण जाण्याची वेळ आली आहे. एके दिवशी कोतवाल विचार करू लागला, महाराज गेले, मंत्री गेले, सेनापती गेला, कोणीच परत येत नाही. त्या पहिलवानाच्या घरी काहीतरी गडबड आहे. कोतवाल रात्री अंधारात पहिलवानच्या घरी पोहोचतो. तो दरवाजा ठोठावतो. दरवाजा उघडतो आणि पहिलवानाची पत्नी विचारते, तुम्ही कोण? कोतवाल म्हणतो, मी कोतवाल आहे. राजा, मंत्री आणि सेनापती यांच्यासाठी आलो आहे. कोतवालाने जेव्हा पहिलवानाच्या पत्नीला पाहिले तेव्हा तोही तिच्या सुंदरतेवर मोहित झाला आणि तोही तिच्या घरी रातभर थांबण्याची इच्छा व्यक्त करू लागला. पहिलवानाची पत्नी म्हणाली, तुमचे स्वागत आहे. त्याच रात्री कोतवालालाही घेऊन जाऊन त्याला कच्च्या सूताच्या खाटेवर बसवले गेले आणि तो खाटेवर बसताच ती तुटली आणि तो थेट विहिरीत पडला. राजा, मंत्री आणि सेनापती आधीच विहिरीत होते. राजा जेव्हा पाहतो की कोतवालही विहिरीत पडला आहे तेव्हा तो म्हणतो, कोतवालजी, तुम्हीही इथे आलात? कोतवाल विचारतो, राजासाहेब, तुम्ही इथे काय करताय? राजा म्हणतो, सकाळी बघा इथे काय होतं. कोतवाल म्हणतो, महाराज, काय होईल? राजा म्हणतो, सकाळी बघा. आता चुपचाप झोपा. सकाळ झाली. पहिलवानाच्या पत्नीने तिच्या जेठाच्या मुलांना बोलावले आणि 4 दोऱ्या विहिरीत टाकायला सांगितल्या. एक करून राजा, मंत्री आणि सेनापती यांना वर काढले गेले आणि त्यांना 50 ते 50 चाबक मारले गेले. नंतर चौघांनाही परत विहिरीत टाकण्यात आले आणि त्यांना 1 माठ पाणी आणि 8 पोळ्या खाण्यासाठी दिल्या. आता पहिलवानाच्या पत्नीचा हा रोजचा नियम झाला होता. ती आपल्या जेठाच्या मुलांना बोलवायची, त्यांना चौघांना वर काढायचं आणि त्यांना चाबक मारून पुन्हा विहिरीत टाकायचं. विहिरीत पडून पडून राजा, मंत्री, सेनापती आणि कोतवाल आजारी पडू लागले. राजा मनात विचार करू लागला की येथून सुटका कशी मिळवायची. तो मनातच खूप दुःखी झाला होता. इकडे पहिलवान विचार करत होता की मी हुरबिला कुठून आणू? जर नाही आणला तर राजा मला नक्कीच फाशी देईल. तो विचार करत म्हणाला, चला, मी माझ्या पत्नीशी बोलतो. कदाचित ती काही उपाय सांगेल. निराश मनाने पहिलवान त्याच्या घरी गेला. पहिलवानाची पत्नी त्याचा उदास चेहरा पाहून विचारते, असं काय झालं की तुमचा चेहरा एवढा उदास आहे? पहिलवान म्हणतो, राजा मला फाशी देणार आहे. ती विचारते, का? राजा तुम्हाला फाशी का देईल? पहिलवान म्हणतो, त्यांनी मला अशा गोष्टीचा आदेश दिला आहे जी मी करू शकत नाही. पहिलवानाची पत्नी म्हणते, अहो, सांगा तरी काय काम आहे? पहिलवान सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो, महाराजांनी मला हुरबिला आणायला सांगितलं आहे. तो हिमालयाच्या जंगलात सापडतो. त्याचे तेल राजमातेच्या मसाजसाठी उपयोग होणार आहे, कारण त्या खूप आजारी आहेत. पहिलवानाची पत्नी म्हणते, अरे, एवढी छोटी गोष्ट आहे, मी तर घाबरले होते. आपल्या जंगलात असे हुरबिला भरपूर आहेत. मी मुलांना सांगून पकडवून तुम्हाला देईन. तोपर्यंत तुम्ही 4-5 दिवस सासरी जाऊन या, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे. पहिलवान आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून सासरी जातो. तो मनात विचार करू लागतो, माझ्या पत्नीमुळे मी वाचेन. माझी पत्नी खूप हुशार आहे. इकडे पहिलवानाच्या पत्नीने आपल्या जेठाच्या मुलांना बोलावले आणि त्यांना सांगितले की तुम्ही मिळतील त्या सगळ्या पक्ष्यांचे पंख गोळा करा. कबुतराचे, मोराचे, इतर पक्ष्यांचे पंख. जास्तीत जास्त पंख एका खोलीत भरून ठेवा. 2 दिवसांत त्यांनी एक खोली पंखांनी भरून टाकली. तिसऱ्या दिवशी पहिलवानाच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्ही 2 क्विंटल तारकोलची व्यवस्था करा. तारकोल आणून गरम करून ठेवण्यात आले आणि नंतर थंड केले गेले. थंड झाल्यावर ते एका मोठ्या कढईत भरून ठेवले. यानंतर विहिरीत दोरी टाकण्यात आली. राजा विचार करू लागला, अरे, आज मला दुपारीच वर बोलवलं जातंय.
रोज सकाळी मारायचं असतं, पण आज वेगळं काय? राजा वर जातो. तिथे पाहतो तर पहिलवानाची पत्नी दंडा घेऊन बसलेली असते. ती म्हणते, या कढईत आंघोळ करा, नाहीतर दंड्याने मार खाल. राजा घाबरून कढईत उडी मारतो. तारकोलाने पूर्ण झाल्यावर त्याला एका खोलीत पाठवलं जातं, जिथे पंख पडलेले असतात. राजा त्या खोलीत झोपतो आणि सगळे पंख त्याच्या शरीराला चिकटतात. त्याला लोखंडी खांबाला बांधून ठेवलं जातं. यानंतर मंत्रीला वर बोलावण्यात आलं. मंत्री विचार करतो, राजा साहेब परत आले नाहीत. कदाचित त्यांना सोडून दिलं असेल. आज आपल्याला सुटका होईल. मंत्री वर जातो आणि पाहतो की कढई तयार आहे. पहिलवानाची पत्नी त्याला कढईत उडी मारायला लावते. मंत्रीही तारकोलाने न्हाल्यावर पंखांच्या खोलीत जातो आणि त्यालाही खांबाला बांधले जाते. पहिलवानाच्या पत्नीने चारही जणांना, राजा, मंत्री, सेनापती आणि कोतवाल, विहिरीतून वर काढले. तारकोलने स्नान करून आणि पंखांच्या खोलीत झोपवले. चारही जणांच्या शरीरावर विविध प्रकारचे पक्ष्यांचे पंख चिकटले. यानंतर त्यांना वेगवेगळ्या लोखंडी खुंट्यांना बांधून ठेवण्यात आले. ही घटना घडून 4 दिवस झाले. इकडे पहिलवान सासरी जाऊन परत आला आणि त्याने आपल्या पत्नीला विचारलं, हुरबिला कुठे आहे? महाराजांचा आदेश पूर्ण करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले आहेत. नाहीतर राजा मला आणि माझ्या कुटुंबाला फाशी देईल. त्यावर पत्नी म्हणाली, तुम्ही एवढं का घाबरताय? मी आधीच सगळी व्यवस्था केली आहे. चारही हुरबिला आत बांधून ठेवले आहेत. पहिलवानाने पाहिलं तर घरात 4 विचित्र प्राणी बांधलेले होते. ते दिसायला माणसासारखेच होते, पण संपूर्ण शरीर काळे आणि शरीरावर विविध रंगांचे पंख होते. हे पाहून पहिलवान खूपच आनंदी झाला. पत्नी म्हणाली, हेच ते हुरबिला आहेत. तुम्ही त्यांना न्यायला हवं. हे खूप शांत आहेत. पण दंडा घेऊन जर हे काही गोंधळ घालतील तर त्यांना दंड्याने मारा. पहिलवान आनंदात त्या चौघांना पकडून घेऊन निघाला. त्याच्या हातात मोठा दंडा होता आणि तो त्यांच्या मागे चालत होता. इकडे राजा, मंत्री, सेनापती आणि कोतवाल विचार करत होते, जर आपण पळण्याचा प्रयत्न केला तर हा पहिलवान आपल्याला मारेल किंवा उचलून फेकून देईल. त्यापेक्षा शांतपणे त्याच्यासोबत चालणं चांगलं आहे. पहिलवान त्यांना घेऊन चालत असताना संध्याकाळ झाली. बागेतून जाताना त्याने विचार केला, उद्या सकाळी महाराजांच्या दरबारात हुरबिला सादर करीन. आता आरामात झोपतो. पहिलवानाने त्या चौघांना एका कोठरीत बंद करून ठेवलं. इकडे राजा, मंत्री, सेनापती आणि कोतवाल विचार करू लागले, जर पहिलवानाने आपल्याला उद्या दरबारात सादर केलं तर राणी आपल्या शरीराचा तेल काढून घेईल. राजमाता लवकरात लवकर ब्री व्हावी म्हणून राजपुरोहित आपलं तेल काढतील. म्हणजे आपला अंत निश्चित आहे. राजा म्हणाला, यासाठी काहीतरी उपाय करायला हवा, नाहीतर आपली खूप बदनामी होईल. त्यांनी कोठरीत पाहिलं तर तिथे जमिनीखाली एक गुप्त सुरंग होता. राजा म्हणाला, हा सुरंग राजवाड्यापर्यंत जातो. राजा म्हणाला, हा मोठा दगड उचला आणि मला सुरंगातून खाली सोडा. त्यांनी दगड उचलला आणि राजाला सुरंगातून सोडून दिलं. राजा सुरंगातून राजवाड्यात पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने जोरजोरात आवाज दिला. आवाज ऐकून राणी बाहेर आली आणि राजा पाहून ती घाबरली. राणी म्हणाली, हा कोण प्राणी आहे? याच्या अंगावर एवढे पंख का आहेत? सैनिक, नोकरचाकर, दासदासी सगळे जमले. त्यांनी राजाला ओळखलं नाही आणि त्याला मारायला सुरुवात केली. राजा ओरडत होता, मला मारू नका, मी राजा आहे. पण कुणीही त्याचं ऐकतं नव्हतं. शेवटी राणीने आवाज ओळखला आणि ती म्हणाली, हा माझा पती आहे. पण आपण हे काय रूप केलं आहे? राजा म्हणाला, मला आतल्या खोलीत घेऊन चला आणि थोडं मिट्टीचं तेल आणा.
मला त्यात स्नान करायचं आहे. राणीने मिट्टीचं तेल आणलं आणि राजाला स्नान घालून दिलं. त्याचा तारकोल निघाला, पण अंगावर लाल रंगाचे जखमांचे वळ होते. राजा रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी दरबारात गेला. इकडे सकाळ झाली आणि पहिलवान उठून कोठरी उघडतो. तिथे पाहतो तर एक हुरबिला गायब होता. आता फक्त 3च उरले होते. पहिलवानाने दंडा घेतला आणि मारायला लागला. तो ओरडत विचारतो, चौथा कुठे गेला? राजा विचारेल तर मला फाशी देईल. ते 3 जण म्हणाले, आम्हाला मारू नका, आम्ही सगळं सांगतो. पहिलवान म्हणाला, नाही नाही, मला लवकर सांगा. राजा विचारेल की चौथा कुठे आहे, तर तो मला फाशी देईल. त्यावर ते 3घे म्हणाले, ऐक, जेव्हा राजा तुला विचारेल की चौथा कुठे आहे, तेव्हा तू त्याला एवढेच सांग की मला सगळं माहीत आहे. मी तुमची पोल उघड करीन, मग राजा समजून जाईल आणि तुला काहीही विचारणार नाही. पहिलवान हा आधीच मंदबुद्धी होता, त्यामुळे त्यांनी आणखी कोणत्याही प्रश्न विचारता तो तयार झाला. मित्रांनो, यमराज म्हणाले, हे देवर्षी नारदजी. हे ऐकून पहिलवान खुश झाला आणि त्या 3घांना घेऊन राज दरबारात गेला. पहिलवान जेव्हा त्यांना घेऊन राजमहालात पोहोचला, तेव्हा त्यांना पाहून संपूर्ण दरबार अचंबित झाला. सगळे हसायला लागले, कारण त्यांनी इतके विचित्र प्राणी कधीच पाहिले नव्हते. सर्व जण विचार करू लागले, असे प्राणी आम्ही आधी कधीच पाहिले नाहीत. पहिलवानाने त्या 3 हुरबिलांना राजाला सुपूर्द केलं. ते पाहून राजा म्हणाला, अरे पहलवान, मी तुला 4 हुरबिला मागितले होते. हे तर 3च आहेत. चौथा कुठे आहे, मी तुला लगेच फाशी देईन. त्यावर पहिलवान म्हणाला, महाराज, जास्त बोलू नका, नाहीतर मी तुमची सगळी पोल खोलून टाकीन आणि सगळ्यांना सत्य सांगून टाकीन. आता पहिलवानाचे हे शब्द ऐकून राजा समजून जातो की याला सर्व काही माहीत आहे. जर याने माझी पोल उघडली तर मी लोकांसमोर तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. मग राजा चुपचाप त्या 3घांना ताब्यात घेऊन सगळ्यांना लपवून त्यांच्या घरी पाठवतो आणि सांगतो की लवकर स्नान करून स्वच्छ होऊन दरबारात या. ते 3 आपापल्या घरी जाऊन मिट्टीच्या तेलात स्नान करतात आणि स्वच्छ होतात. त्यानंतर राजेशाही वस्त्र परिधान करून पुन्हा आपापल्या मूळ रूपात येतात. मग ते एकमेकांशी विचार करतात, भाऊ, जर आपण पहलवानाच्या पत्नीला मिळवायची इच्छा केली नसती तर कदाचित आपल्यावर असं काही झालं नसतं. ते पुढे म्हणतात, आता आपण ही गोष्ट कोणालाही सांगू शकत नाही. जर आपण पहिलवान आणि त्याच्या पत्नीचा बदला घेतला तर ती पत्नी ही गोष्ट राणीला आणि संपूर्ण नगराला सांगून टाकेल. म्हणूनच हे गुप्त रहस्य ठेवलेलंच बरं. या प्रकारे त्यांनी कोणाला काहीही सांगितलं नाही आणि पहिलवान आनंदाने राजाच्या दरबारात नोकरी करत राहिला. त्याने समाधानाने आपले जीवन जगले. आता यमराज म्हणतात, हे देवर्षी नारदजी, मला तुम्हाला ही गोष्ट सांगून एक संदेश द्यायचा आहे की परस्त्री आणि परधन यांच्या मागे कधीही धावू नका. जर तुम्ही असं केलंत तर तुम्हाला कायरांप्रमाणे घुटमळत राहावं लागेल. असं म्हणतात की काही लोक नेहमी परस्त्री आणि परधन पाहून वाईट नियत ठेवतात. म्हणून असे लोक कधीच आपल्या घरी बोलवू नयेत. हे 4 प्रकारचे लोक कोण आहेत? पहिला म्हणजे जो पुरुष कामी आणि लोभी आहे, ज्याने कधीही धर्मशास्त्र वाचलेलं नाही किंवा ऐकलं नाही, अशा लोकांना कधीही घरी बोलवू नका. असे लोक तुमच्या स्त्रीचं मन विचलित करतात. दुसरा म्हणजे ज्यांनी कधीही कोणाला आदर्श मानलेलं नाही, जे धर्मापासून अनभिज्ञ आहेत, अशा लोकांनाही कधी घरात आणू नका. तिसरा म्हणजे ज्यांचा मन चंचल आहे, असे लोक घरी आणणं योग्य नाही. चौथा म्हणजे ज्यांना देवाचे भय नाही, जे पशुवृत्तीचे आहेत,
असे लोक नेहमी परस्त्री आणि परधन पाहून वाईट नियत ठेवतात. म्हणूनच परस्त्री आणि परधन यांच्या मागे धावू नये, अन्यथा मनुष्य अनावश्यक संकटात अडकतो. देवर्षी नारद म्हणतात, हे यमराजजी, तुमचं सांगणं मला समजलं, पण एक गोष्ट मला कळाली नाही. ती स्त्री जिची निंदा काही पुरुष करत होते, तिच्याबद्दल ते का वाईट बोलत होते, ती कोण होती? त्यावर यमराज म्हणतात, हे देवर्षी नारदजी, प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मांनुसार फळ मिळतं. ती स्त्री जिच्याबद्दल तुम्ही बोलत आहात, तीच ती पहिलवानाची पत्नी आहे, जिने पूर्वी राजा आणि त्याच्या साथीदारांवर अत्याचार केले होते. त्याच कारणामुळे तिच्यासोबत हे घडत होतं. जे पुरुष तिची निंदा करत होते, तेच राजा आणि त्याचे साथीदार होते, जे पहिलवानाच्या पत्नीच्या मागील जन्मातील पापांमुळे शिक्षा भोगत होते. देवर्षी नारद म्हणतात, हे यमराजजी, तुम्ही खरोखर न्यायाचे प्रतीक आहात. मी तुमच्या कथेमधून सर्व काही समजलं. मला ही कथा सांगण्यासाठी धन्यवाद. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात की परस्त्री आणि परधन यांचा मोह कधीही ठेवू नका, अन्यथा मनुष्य स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देतो. बहुतेक माणसांची इच्छा हीच असते की दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री पाहून त्यांना मिळवायचं, पण त्यातून त्यांच्या आयुष्यात मोठं संकट निर्माण होतं. म्हणून कधीही दुसऱ्याचं धन किंवा स्त्री पाहून त्यांच्या मोहात पडू नका. मित्रांनो, आमच्याद्वारे सांगितलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं हेही सांगा. आमच्या चॅनेलवर नवीन असलेल्या मित्रांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद. राम कृष्ण हरी.